गोपीचंद पडळकरांना मिळणार मंत्रिपद। गोपीचंद पडळकर यांचा वादग्रस्त चेहरा असून सुद्धा त्यांना मिळणार मंत्रिपद। जयंत पाटील यांच्यावर खालच्या भाषेत टीका करून सुद्धा गोपीचंद पडळकर यांना मिळणार मंत्रिपद। पडळकर यांना भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा। तर मित्रांनो, खरंच गोपीचंद पडळकर यांना भारतीय जनता पक्षाचा छुपा पाठिंबा आहे का? आणि मित्रांनो, खरंच गोपीचंद पडळकर यांना येत्या काही काळामध्ये मंत्रिपद मिळणार आहे का? या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर मित्रांनो, आता आपण वेळ न लावता लगेचच या व्हिडिओला सुरुवात करूया। गोपीचंद पडळकर मित्रांनो, ह्या ना त्या कारणावरून कायमच चर्चेत असणारा हा नेता आता एका नवीन कारणामुळे चर्चेत आहे। आणि ते नवीन कारण म्हणजे मित्रांनो, गोपीचंद पडळकर यांनी गेल्या काही दिवसापूर्वी जयंत पाटील यांच्यावर खालच्या भाषेत जाऊन टीका केली होती। आणि ती टीका म्हणजे मित्रांनो, गोपीचंद पडळकर यांनी बोलताना असं बोलत होते की जयंत पाटील हे राजाराम बापूची औलाद आहे असं मला तरी वाटत नाही, असं त्यांनी विधान केलं होतं। पण मित्रांनो, त्याच्यानंतर गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात संस्कृती बचाव मोर्चा राष्ट्रवादी पक्षातर्फे घेण्यात आला। पण मित्रांनो, ह्या मोर्चामध्ये संस्कृती बचाव ह्या मोर्चाचं नाव असताना सुद्धा त्या मोर्चामध्ये गोपीचंद पडळकर आणि देवेंद्र फडणवीसवर काही नेत्यांनी म्हणजेच मित्रांनो ठराविक नेत्यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली। आणि त्याचाच राग धरून गोपीचंद पडळकर आणि सांगलीतील काही नेते मंडळींनी एका कार्यक्रमामध्ये जाहीर केलं की गोपीचंद पडळकर यांनी जे वक्तव्य केलं त्याचं आम्ही समर्थन करत नाहीये। पण मित्रांनो, जे राष्ट्रवादी पक्षातर्फे गोपीचंद पडळकर आणि आमच्या मुख्यमंत्र्यावर जे राष्ट्रवादीच्या काही खालच्या मंडळींनी आरोप आणि संस्कृती सोडून टीका केली आहे त्यांच्या विरोधात म्हणून आम्ही 1 ऑक्टोबर रोजी सांगलीमध्ये इशारा सभा आम्ही घेणार आहोत, असं सांगलीतील भारतीय जनता पक्षाचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सुनावलं। आणि मित्रांनो, त्यांच्यानंतर सम्राट महाडिक यांनी सुद्धा जयंत पाटील यांना चांगलंच सुनावलं। सम्राट महाडिक बोलत असताना असं म्हणाले की गोपीचंद पडळकर हे आमचे नेते आहेत आणि आमच्या नेत्यावर जर कोणी पातळी सोडून टीका करत असेल आणि त्यांना कोणी इशारा देत असेल तर आम्ही सुद्धा काही शांत राहणार नाही, म्हणजेच मित्रांनो त्यांना आम्ही सुद्धा उत्तर देणार आहोत, असं त्यांनी जाहीर केलं। आणि त्यांनी असं सांगितलं की गोपीचंद पडळकर यांच्यामुळे आमच्यावर चांगले दिवस आले आहेत आणि आम्ही त्यांना कधीच विसरणार नाही। आणि त्यामुळे गोपीचंद पडळकर यांच्यावर ज्यांनी पातळी सोडून टीका केली आहे त्यांना आम्ही 1 तारखेच्या सभेमध्ये चांगलंच उत्तर देणार आहोत। आणि मित्रांनो, सम्राट महाडिक यांच्यानंतर असं बोलत होते की गोपीचंद पडळकर यांना वाळव्यातील काही नेते मंडळींनी इशारा सुद्धा दिला आहे, म्हणजेच मित्रांनो गोपीचंद पडळकर यांनी वाळव्यामध्ये आणि ईश्वरपूरमध्ये येऊन दाखवावं, असं काही मंडळींनी त्यांना इशारा दिला आहे। पण पडळकर साहेब, तुम्हाला मी कुठल्या गावात जायचं आहे, कुठल्या तालुक्यात जायचं आहे ते सांगा, तिथे मी तुम्हाला वाजत गाजत त्या गावात तालुक्यामध्ये नेऊ आणि कोण आपल्याला अडवं येतं ते बघूच, आम्ही पण वाळव्या तालुक्यामधून आहे, असं त्यांनी थेट जयंत पाटील यांना इशारा दिला। आणि त्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी आत्ताच काल झालेल्या दसरा मेळाव्यामध्ये सुद्धा बरंच काही बोलून गेले। म्हणजेच मित्रांनो, गोपीचंद पडळकर हे त्या दसरा मेळाव्यामध्ये असं बोलत होते की जे मला बोलत होते की मंगळसूत्र चोर मंगळसूत्र सर, काय त्यांच्या बायकोचं किंवा कोणत्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं आहे ते त्यांनी जाहीर करावं, असं त्यांनी जयंत पाटील यांना सुनावलं। आणि मित्रांनो, त्यांना सांगितलं की मला त्यांनी त्यांच्या स्टेजवरून म्हणजेच मित्रांनो राष्ट्रवादी पक्षाने जी संस्कृती बचाव मोर्चा काढला होता त्या स्टेजवरून मला आई बहिणीवरून शिवा घालण्यात आल्या आणि गोप्या गोप्या असं बोलण्यात आलं। पण मी जर त्यांना जनत्या म्हणलं तर चालेल का, असं त्यांनी सुद्धा जयंत पाटील यांना प्रश्न विचारला। पण मित्रांनो, हे सर्व प्रकरण पाहता आणि गोपीचंद पडळकर यांच्यावरील भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळीचं प्रेम पाहता आता असं वाटू लागलं आहे की गोपीचंद पडळकर यांना जयंत पाटील यांच्यावर केलेली टीका यांच्याबद्दल काही शिक्षा होणार नसून त्यांना याचं फळ मिळणार असल्याचं आता बोललं जात आहे। कारण मित्रांनो, गोपीचंद पडळकर हे विस्थापित घराण्यातून आले आहेत आणि मित्रांनो, मेंढपाळ मुलाचा एक मुलगा आज इतक्या मोठ्या यशस्वी पदावर पोहोचल्यामुळे प्रस्थापित लोकांच्या हृदयाचा ठोकाच बसायला सुरुवात झाली आहे। त्यामुळेच मित्रांनो, गोपीचंद पडळकर यांचा सर्व राष्ट्रवादी पक्षांनी सर्व विस्थापित मंडळी विरोध करत असल्याचं पाहायला मिळत आहे। पण मित्रांनो, येत्या काही काळामध्ये गोपीचंद पडळकर यांना भारतीय जनता पक्ष खरंच मंत्रिपद देतंय की काय असं आता वाटू लागलं आहे। कारण मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये म्हणजेच मित्रांनो अलीकडील आपण त्यांची मुलाखत पाहिली तर आणि गोपीचंद पडळकर यांनी ज्यावेळेस जयंत पाटील यांच्यावर पातळी सोडून टीका केली होती त्यावेळेस म्हणजेच मित्रांनो गोपीचंद पडळकर ज्यावेळेस जयंत पाटील यांच्यावर राजाराम बापूची औलाद नाही अशी टीका केली होती त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता। त्यावेळेस फडणवीस यांनी असं सांगितलं होतं की गोपीचंद पडळकर यांनी बोलताना जरा भान ठेवून बोललं पाहिजे, कारण मित्रांनो येत्या काळामध्ये गोपीचंद पडळकर यांच्यावर मोठी जबाबदारी पडणार आहे। त्यामुळे पडळकर यांनी थोडा संयम ठेवणं गरजेचं आहे, नाहीतर त्यांची पुढची जबाबदारी जी मिळणार आहे ती जबाबदारी त्यांना मिळणार नसल्याचंही त्यांनी संकेत दिलं। पण मित्रांनो, त्याच्या पाठीमागचं चित्र असं दिसून आलं की गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्रामध्ये काही बोलू द्या किंवा त्यांनी काही करू द्या, भारतीय जनता पक्ष त्यांना सपोर्ट
करत आहे असं आता तरी चित्र आहे। आणि मित्रांनो, देवेंद्र फडणवीस यांचा हात हा गोपीचंद पडळकरवर कायम होताच आणि आहेच हे सुद्धा त्यांच्या बोलण्यावरून जाहीर झालं। आणि देवेंद्र फडणवीस तर असं बोललेच, पण मित्रांनो सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणजेच मित्रांनो चंद्रकांतदादा पाटील सुद्धा असंच बोलले की गोपीचंद पडळकर हे युवा नेतृत्व आहे आणि महाराष्ट्रातील बहुजन समाजाचा तो धान्यवाग आहे। त्यामुळे गोपीचंद पडळकर यांच्यावर येत्या काही काळामध्ये मोठी जबाबदारी पडणार आहे। त्यामुळे पडळकर यांनी बोलताना थोडं संयम ठेवून बोललं पाहिजे, कारण मित्रांनो येत्या काळामध्ये त्यांच्यावर जर जबाबदारी टाकायची म्हटलं तर त्यांच्याकडून अशी बोलण्याची अपेक्षा नाही। त्यामुळे पडळकर यांनी यामध्ये थोडाफार बदल करावा असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं। पण मित्रांनो यामध्ये सुद्धा असं दिसून आलं की गोपीचंद पडळकर यांना काही दिवसामध्ये किंवा काही महिन्यामध्ये लवकरच भारतीय जनता पक्ष मंत्रिमंडळात स्थान देणार आहे। त्यामुळेच मित्रांनो इतकं त्यांना पॉझिटिव्हरित्या हाताळण्यात येत आहे। पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय, खरंच गोपीचंद पडळकर यांच्या पाठीमागे देवेंद्र फडणवीस आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे असतील का, हे तुम्ही कमेंट करून सांगा। आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय, खरंच येत्या काही काळामध्ये पडळकर यांना खरंच एक मोठी संधी मिळणार आहे का, हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा। आणि जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मित्रांनो अशाच प्रकारचे गोपीचंद पडळकर यांच्यावर आपले व्हिडिओ येत असतात। त्यामुळे मित्रांनो या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्ही जर मित्रांनो गोपीचंद पडळकर यांचे कट्टर कार्यकर्ते असाल तर मी गोपीचंद पडळकर यांचा कट्टर कार्यकर्ता असं कमेंट करायला विसरू नका। मित्रांनो धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।